75व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत कापड व्यापारी संघाची वार्षिक सभा व हुरडा पार्टी उत्साहात। अहिल्यानगर अहमदनगर कापड व्यापारी संघ अहिल्यानगर यांच्या वतीने 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा व हुरडा पार्टी बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी पांजरापोळ गौरक्षण संस्था अरणगाव रोड अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली। संघाचे अध्यक्ष श्री श्यामसुंदरजी सारडा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत घड्याळ भेट देऊन करण्यात आले। तसेच प्रमुख पाहुणे श्री गोपाळजी धूत, श्री ब्रिजलालजी सारडा, श्री किशोरजी मुनोत, श्री सचिन अरुण काका जगताप यांच्यासह अध्यक्ष श्री श्यामसुंदर सारडा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे श्री गोपाळजी धूत यांनी आपल्या मनोगतात कापड व्यापारी संघ ही व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणारी एक भक्कम व विश्वासार्ह संघटना असल्याचे सांगत 75 वर्षांचा संघाचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे नमूद केले। तसेच अध्यक्ष श्री श्यामसुंदर सारडा यांनी अमृत महोत्सव हा संघाचा वाटचालीतील अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून सभासदांचा विश्वास व एकजूट हीच संघाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन केले। भविष्यात व्यापाऱ्यांच्या हितासाठी संघ अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास उपाध्यक्ष श्री सचिनजी चोपडा, उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी गांधी, सेक्रेटरी श्री मुकेशजी अरोरा, श्री विजयजी गांधी, ज्येष्ठ सभासद श्री संजयजी चोपडा यांच्यासह कार्यकारिणी सदस्य सचिनजी पेटकर, अजयजी गांधी, संतोषजी ठाकूर, कपिलजी शाह, विशालजी शेटिया, सचिनजी कटारिया व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। हुरडा पार्टी दरम्यान महिला मंडळाने निंबू चमचा, संगीत खुर्ची तसेच विविध मनोरंजक खेळ खेळत मनमुराद आनंद लुटला। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले। त्यानंतर सादर करण्यात आलेल्या गाणी, नृत्य व भजन कार्यक्रमांनी वातावरण अधिकच आनंदमय व भक्तिमय झाले। सभासदांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमृत महोत्सवाचा उत्सव आनंदात साजरा केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री सचिनजी चोपडा यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद। सबस्क्राइब करायला विसरू ज्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होत आहे अशा संस्थेचे अध्यक्ष श्री श्यामसेठ सारडा, उपाध्यक्ष सचिनजी चोपड़ा, उपाध्यक्ष राजेंद्रजी गांधी, संस्थेचे अन्य पदाधिकारी, सर्व सभासद, माझे मित्र ब्रिजलालजी सारडा, आम्ही एकत्र काम करतो पांजरापोळमध्ये। ते आपला माणूस सर्वांसाठी 24 तास उपलब्ध असलेले माननीय संजयजी चोपडा अनेक ठिकाणी ते कार्यरत आहेत, तर एवढी यादी वाचण्या काही शक्य नाही आहे। राजेंद्र सगळ्यांनी त्यानंतर सर्व सभासदांना संस्थेला 75 वर्ष पूर्ण होणे आणि त्याचं काम सातत्याने सुरू राहणे ही साधी गोष्ट नाही। हे क्रेडिट संस्थेला नसून सभासदांना। सभासद कार्यरत असले आणि एकमेकांशी त्यांनी संबंध जर चांगले टिकून ठेवले तुम्ही नाव ऐकलं तर टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत केलं। त्याचप्रमाणे आज आलेल्या पाहुण्यांची स्वागत टाळ्या वाजवून करायचं। आज या संस्थेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। मी माझं भाषण तर बोलायला आता पुन्हा शिकला पाहिजे, पण शांततेतून थांबा, बोलू नका, जास्त बसा। आणि म्हणून माझं भाषण जे आहे ते घेऊनच आलेले आणि त्याचं वचन आपले राजेंद्रजी गांधी करणार। तर तुम्ही तुमच्या सभासदांच्या आशीर्वादाने
मोठे माझा एक अभ्यास आहे बरेच दिवस मी हॉस्पिटलमध्ये येतो तर तुमच्या आशीर्वादाने आता पूर्ववत चांगलं आहे आणि माझी तब्येत सुद्धा झाली. कापड संघाच्या 75 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल मी पूर्ण संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं जगताप परिवाराच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण मागच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी एकजुटीने संग्राम यांच्यासोबत आमदारकीला उभे राहिले. त्याचबरोबर आता आपल्याकडं पालिकेचे इलेक्शन येऊ लागले आहेत तरी आपण सगळ्यांनी पुन्हा तेवढ्याच प्रेमाने व तेवढ्याच ताकदीने आम्हा कुटुंबावरती असेच तुमचे सदैव आशीर्वाद ठेवावेत आणि आपण परत एकदा पालिकेला संग्राम यांना साथ देतात ही आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपले जे 75 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल मी असोसिएशनला मनापासून शुभेच्छा देतो आणि हीच लवकर आपण 100वी गाठावी असे मी आपल्या कुटुंबाच्या वतीने इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी.